पाठबळ द्यायसाठी या ठिकाणी आम्ही सगळेजण आलो. शेवटी कसं आहे समाजाचा विषय आहे. सरकार मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांना दाद देत नाहीये का? ज्या पद्धतीने 2 दिवस झाले सरकारचं कोणतंही प्रतिनिधी मंडळ मनोज जरांगेंशी चर्चा करण्यासाठी आलेलं नाही, आता देखील आलेलं नाही. बघा आता सुरुवात झालेली आंदोलनाची आगे आगे देखो होता है क्या म्हणायचं आपण. शेवटी संयमानं आंदोलन करत आहेत. गणपतीचं दिवस आहेत, तिकडंही त्रास होणार नाही ह्याची काळजी आम्ही सगळ्यांनी घ्यायचा प्रयत्न केला आहे. आणि शांततेच्या मार्गानं आंदोलन करून लोकशाहीमध्ये आपल्याला नैतिक अधिकार आहे आपल्या काही मागण्या मान्य करायचं. तर सरकारने द्यायच्यात नाही द्यायचा तो सरकारचा विषय आहे. परंतु भाजपच्या नेत्यांकडनं सांगण्यात येते की एकीकडे महायुतीकडनं मराठा बांधव म्हणतात की ओबीसीमधनं आरक्षण द्या म्हणून. मग ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांचं मत काय होतं? आता देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं या आंदोलनाला फूस दिली जाते असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. मग उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं मत बोललं जातं. बघा आता सत्ताधारी हे आपल्यावर घेणारच नाही, त्यांना विरोधकावर बोलल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. आता सत्तेत तुम्ही आहात, त्या चेअरपर्सन तुम्ही आहात, तुम्हाला काय भूमिका घ्यायची तुम्ही ठरवा ना. विरोधकाला कशाला बोट दाखवता? विरोधक सत्तेत आहे का? जर आम्ही सत्तेत असतो तर आम्हाला काय भूमिका घ्यायची त्याची बांधिलकी आमची राहिली असती. आज सत्तेत तुम्ही आहात, तुमची बांधिलकी आहे त्याची. तुम्ही म्हटले की देखो होत आहे की नेमके काय होणार आहे? काय होणार आहे आता? मराठा समाज ज्या उद्देशानं ह्या ठिकाणी आला आहे की त्याला अपेक्षा आहे की सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करेल आणि त्या पद्धतीने त्यांचं आंदोलन चालू आहे. बाकी आंदोलनाची दिशा पुढे कशी ठरणार आहे ते आज काही सांगू शकणार नाही. परंतु मराठा समाजाचा हा एल्गार आहे आणि ह्या एल्गारमध्ये शासनानं सामंजस्याची भूमिका घेऊन विशेषतः कोणाचा ताटातलं काढून कोणी देणार नाही कोणाला आणि आम्ही घेणार नाही. परंतु याही समाजामध्ये मोठ्या प्रमाणात गरीब समाज आहे. त्या गरीब समाजाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच महत्त्वाची भूमिका आहे. ते इशारा आता मी आंदोलन पुकारले, जरांगे पाटलाने पुकारले, मी बी त्यांच्या आदेशावर इथं आलो आहे. मी इशारा कोण देणारा? आता जे काय होईल ते आता कळलं ना, इथंच आहे ना सगळं. आता जरांगे पाटील जे आदेश देतील ते होईल, त्याप्रमाणे आंदोलन होईल. उद्धव ठाकरेंशी बोललात तुम्ही? ते उद्धव ठाकरे साहेबांशी मी काही बोललेलो नाही. उद्धव ठाकरे आता मुंबईत आहे म्हणल्यानंतर उद्धव ठाकरे येतील. शपथ घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मराठ्यांना आरक्षण देऊनच राहणार, अद्यापही मिळालेलं नाहीये. आता तुम्ही हे प्रश्न त्यांना विचारा ना माझ्या. नाही पण तुम्ही ते पण सेनेचे आहेत ना, तुम्ही पण सेनेचे. आम्ही वेगळ्या सेनेचे. चला त्यांनी फसवणूक केली. अरे बाबा आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ घेतली आहे, मग त्यांनी त्यांची बांधिलकी ठेवून आता भूमिका या ठिकाणी केली. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.